मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून मिळणार 55% महागाई भत्ता, केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना खुशखबर। सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचारी असो की राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकरता महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ते या गोष्टी खूप महत्त्वाच्या असून त्यांचा सरळ संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगारांशी येतो। जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने बघितले तर या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 जुलै 2024 पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्याला माहितच आहे की यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्चमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून केली जात होती। परंतु आता पुन्हा जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून जानेवारीमध्ये महागाई भत्ता 4% वाढ केली होती व त्यामुळे महागाई भत्ता हा 46% 50% पर्यंत पोहोचला होता। परंतु आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले आहे व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 5% वाढ होऊन ती 55% पर्यंत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। 1 जुलैपासून महागाई भत्ता होणार 55%। सध्याच्या महागाई भत्त्याचा दर किंवा महागाई पाहिली तर त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात 5% वाढ केली जाण्याची शक्यता असून जर ही वाढ केली तर 1 जुलैला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55% होईल। जर आपण केंद्र सरकारच्या मागील काही वर्षाचा ट्रेंड पाहिला तर सरकारने केवळ सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत 1 जुलैचा महागाई भत्ता जाहीर केला आहे व यावेळी देखील असेच होईल अशी अपेक्षा आहे। सरकारच्या माध्यमातून जेव्हा या संबंधीची घोषणा केली जाईल तेव्हा ती 1 जुलै 2024 पासून प्रभावी मानली जाईल। सध्या कर्मचाऱ्यांना 50% इतका महागाई भत्ता मिळत आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।